मुसळधार पावसामुळे अंधेरी सफरी वाहतुकीसाठी बंद। मुंबई वाशी उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांकडून आवाहन। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारेवरची कसरत। पालिकेच्या नाले सफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह, तर कुर्ला स्थानकावर देखील पाणी साचलं। मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस। समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा। 4.21 मीटरच्या लाटा उसळत आहेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कराड चिपळूण पुलावरील बांधकामाच्या दरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद। परिसरामध्ये झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर एका एसटी बसचा देखील अपघात। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम। नवी मुंबईतील जोईनगर बेलापूर वाशी परिसरात जोरदार पाऊस। वाशी सेक्टर 17 प्लाझाची भिंत कोसळल्यामुळे अनेक वाहनांचं मोठं नुकसान, तर तुर्भे इंदिरानगरचा रस्ता जलमय। आज कोकण गोवा घाट माथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट। 3 ते 5 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। दुर्घटनेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू, तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर, तर सिंधुदुर्गमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवलं। दिवसभरामध्ये नदी पात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमेळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू, तर 51 जण जखमी। इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी सुद्धा तशी पाटी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। नव्या पुलासाठी पैसे मंजूर, मात्र वापरलेच नाहीत। 8 कोटीऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांची सही। राऊतांचा आरोप, तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग काय येतो? पूल धोकादायक होता, तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। राज ठाकरे यांचं ट्विट। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य व्हायरल। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय। अंबानींबाबत चुकीचं बोललं असल्यास राजकारण सोडेल, अजित पवार यांचं आव्हान। अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले, तर सिंचन एमएसएबी घोटाळा करून आपण काय केलं? अंजली दमानी यांचा अजित पवारांना खोचक सवाल। शाखा अध्यक्ष विभाग अध्यक्ष काम करत नाहीत, तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जून पर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरे यांचे आदेश। तर 5 वर्षात 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। विधानसभेप्रमाणे महानगरपालिकेतही परिवर्तन करायचंय। पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीत उतरा। वसई विरार दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले। वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता, मात्र सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलायनर विमान पुन्हा हाँगकाँगकडे रवाना। तांत्रिक बिघाडामुळे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला वळवलं, एअर इंडियाचं स्पष्टीकरण। लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। सर्व प्रवासी सुखरूप। विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द। राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार, तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले। पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर।
द्विपक्षीय संबंधांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने भेट महत्त्वाची.